मित्रांनो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिलं पाऊल जमिनीवर टाकताच टाचेत कळ येणे, 2-4 पावलं चालली तरी पाय जड झाल्यासारखं वाटणं किंवा थोडं काम केल्यावरच दम लागणं, हे सगळं तुम्हालाही जाणवतंय का? अनेक जण अशा वेळी मनात म्हणतात, वय वाढत चाललंय त्यामुळे असं होत असणार आणि हळूहळू या त्रासाला आपली सवय मानू लागतात. पण खरं जर सांगायचं झालं ना, तर शरीरात होणारे हे छोटे छोटे बदलही काही कारण नसताना होत नाही. ते आपल्या शरीरात काहीतरी महत्त्वाचा बदलण्याचा प्रयत्न करत असतात. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्टी सांगणार आहे. या पायात येणारी कमजोरी, थकवा किंवा वेदना हे केवळ वयाचं लक्षण नाही, हा तुमच्या शरीराचा स्पष्ट इशारा आहे. शरीर जणू आपल्याला सांगतंय, माझ्यात काहीतरी कमी पडतंय, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. हाड, स्नायू, सांधे आणि रक्तभिसरण यामध्ये कुठेतरी पोषणाची, हालचालींची किंवा सवयींची कमतरता निर्माण झाली आहे. मग असे कोणते संकेत मिळू लागतात? योग्य वेळी हे संकेत ओळखले नाही तर पुढचे त्रास हे अजूनच वाढत जातात. पण मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की यावरच उपाय ना फार महागड्या औषधांमध्ये आहे, ना सतत घ्यावे लागणाऱ्या सप्लिमेंट्समध्ये. खरं तर याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे. आज आरोग्य हे काय सांगतं आणि आपल्याला याबद्दल काय करायचं आहे, त्यामुळे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आज या ASC मराठी चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. यामागे होण्याचे खरे कारण कोणते आहेत आणि असे 5 देशी उपाय जे हाडं, स्नायू आणि सांधे आतून मजबूत करतात. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एक अशी साधी पण अत्यंत प्रभावी सवय सांगणार आहे जी अनेक औषधांपेक्षा फायदेशीर आणि परिणामात्मक ठरू शकते. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या व्हिडिओला एक लाईक करून ठेवा. व्हिडिओ सुरू करण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या वयाचे पाहत आहात आणि कुठून पाहतात ते नक्की सांगा. तुमचं वयवर्ष काय आहे ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तुमच्या वयानुसार व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. मित्रांनो, पाय म्हणजे केवळ आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे अवयव नाही, तर संपूर्ण शरीराचा तोल, ताकद आणि आधार याच पायावर अवलंबून असतो. आपण उभे राहतो, चालतो, काम करतो, धावतो, हे सगळं पायाच्या मदतीने शक्य होते. पायामध्ये हाड, स्नायू, नस, रक्तवाहिन्या आणि सांधे यांचे अतिशय सूक्ष्म आणि अचूक समन्वय काम चालू असतं. त्यामुळे जेव्हा पाय कमजोर होऊ लागतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त चालण्यात नाही तर संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर देखील दिसून येतो. अनेकदा लोक पाय दुखणे, जडपणा किंवा थकवा, वाकडं याकडे दुर्लक्ष करतात. अप्रत्यक्षात ते शरीर देत असलेले काही गंभीर इशारे असतात. वय वाढलं गेल्यानंतर पाय कमजोर होण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि लोह ही मूलभूत तत्वे जशी पुरेशी प्रमाणात मिळाली नाही तर हाडांची घनता कमी होऊ लागते आणि आपले हाड आतून पोकळ आणि ठिसूळ बनू लागतात. त्याबरोबर स्नायूंना आवश्यक असलेलं प्रोटीन न मिळाल्यामुळे स्नायू लवकर थकतात, ताकद टिकत नाही, थोड्याशा श्रमानेही पायामध्ये गोळे येण्यास सुरुवात होते. अनेकांना वाटतं की ही समस्या फक्त म्हातारपणात येते, पण चुकीचा आहार, पचनाच्या तक्रारी आणि जीवनशैलीमुळे ही कमतरता अगदी मध्यम वयातही दिसू लागते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातील आतील सूज, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इन्फ्लेमेशन असंही म्हटलं जातं. ही सूज बाहेरून दिसत नाही, त्यामुळे अनेक लोकांना तिची जाणीवसुद्धा होत नाही. मात्र ही सूज हळूहळू सांधे, स्नायू, नसांवर परिणाम करून त्यांना कमजोर बनवू लागते. याच कारणामुळे सकाळी उठल्यावर पाय अकडलेले वाटणे, थोडा वेळ चालल्यानंतर वेदना वाढणे किंवा सांध्यामध्ये कडकपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होऊ लागतात. दीर्घकाळ अशी सूज शरीराला राहिली तर सांधिवात, आर्थरायटिस सारख्या आजारांचा धोका वाढू लागतो, ज्यामुळे थेट परिणाम पायाच्या ताकदीवर होतो. तिसरं आणि आजच्या काळात सगळ्यात सामान्य कारण म्हणजे कमी हालचाल आणि बसून राहण्याची सवय. आजचं जीवन जास्त बसणं, कमी चालणं आणि सूर्यप्रकाशाचा अभावभोवती फिरणं, ऑफिसचे कामं असतील, मोबाईल आणि TV समोर घालवलेला आपला वेळ असेल, यामुळे पायांचे स्नायू पुरेशी वापरता येत नाही. जेव्हा स्नायू नियमित हालचालीसाठी नसतात तेव्हा त्यांची ताकद कमी होते आणि रक्तभिसरणही मंदावते.
सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. ते कॅल्शियम शोषण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हळूहळू पाय कमजोर होऊ लागतात. मात्र घाबरण्याची गरज नाही. योग्य आहार, हालचाल आणि काही सोप्या उपायांनी हे कमजोरी नक्कीच दूर करता येते. आणि आता आपण त्या उपायाकडे वळणार आहोत. जो मित्रांनो उपाय तुमच्या पायातील दुखणे झटक्यात बरे करेल. जो चालू शकत नाही तो सुद्धा या उपायाला एकदा केल्यानंतर धावू लागेल. मित्रांनो, घोड्यासारखी ताकद हा वाक्यप्रचार आपण नेहमी ऐकतो, पण त्यामागचं खरं कारण फार थोड्या लोकांना माहिती असतं. घोडा कायम सक्रिय, ताकदवान आणि सहनशक्तीने भरलेला असतो. आपल्या शरीराला अशीच नैसर्गिक ताकद हवी असेल तर मोड आलेले हरभरे हा एक अत्यंत प्रभावी देशी उपाय आहे. फार महागडे पदार्थ न खाता घरच्या घरी स्नायूंना बळ देणारा हा साधा उपाय आहे. मात्र अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. मोड आलेला हरभरे म्हणजे प्रोटीन, लोह आणि फायबर यांचं अत्यंत संतुलित आणि नैसर्गिक संगम आहे, जो शरीराच्या एकूण ताकदीसाठी खूपच उपयुक्त ठरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन स्नायूंना आतून मजबूत करतं, स्नायूंची झूज कमी करतं आणि पायातील ताकद हळूहळू वाढवायला मदत करतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर येणारा थकवा असेल, चालताना जाणवणारा अशक्तपणा किंवा जडपणा असेल तो कमी होतो आणि शरीरात काम करण्याची क्षमता वाढते. तसंच मोड आलेल्या हरभऱ्यांची जे लोह रक्तभिसरण सुधारण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे पायापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक हे पोहोचू लागतात. यामुळे चालताना किंवा उभं राहिल्यावर लवकर दम लागतो, कमी होतं. यासोबत फायबर पचनसंस्थेला मजबूत करतं, आतड्यांची स्वच्छता राखायला मदत करतं आणि शरीरात साचलेला विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी उपयोगी ठरतं. परिणामी शरीर हलकं वाटू लागतं, पोटाच्या तक्रारी कमी होतात आणि दिवसभर ऊर्जावान ताजेतवाने राहायला मदत मिळते. मित्रांनो, हे हरभरे खाण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. रात्री झोपण्यापूर्वी हरभरे स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घाला, जेणेकरून ते मऊ होतील. सकाळी त्यांना मोड काढा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. त्यानंतर हे मोड आलेले हरभरे हलकेच वाफून घ्या, जेणेकरून पचनास सोपे जातील. यांची साधी कोथिंबीर करून त्यात थोडं लिंबू, मीठ आणि आवडीनुसार थोडं कोथिंबीर घालून आपण खाल्ल्यास त्याची चवही छान लागते आणि पोषणही भरपूर मिळतं. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. विशेषतः वयस्कर व्यक्तींनी कच्ची मोड आलेले हरभरे टाळावे. कच्चं मोड काही वेळा पचनासाठी जड जाऊ शकतं आणि पोटासाठी गॅस किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात. त्यामुळे थोडेसे शिजलेले किंवा वाफलेले हरभरे खाणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतले तर मोड आलेले हरभरे स्नायू मजबूत करण्यासाठी एक नैसर्गिक मसल बिल्ड ठरू शकतात. मित्रांनो, आपण लहानपणापासूनच एक वाक्य ऐकत आलो आहो, दूध पिया, हाडे मजबूत होतील. मित्रांनो, या वाक्यामध्ये काही चुकीचं नाही, पण अनेकांना माहितीही नसतं की आपल्या स्वयंपाकघरात असलेले साधे तीळ हे दुधापेक्षाही कितीतरी पटीने जास्त ताकदवान ठरू शकतात. विशेषतः ज्यांना दूध पचत नाही किंवा जे रोज पुरेसे दूध घेत नाही, त्यांच्यासाठी तीळ हाडांची एक नैसर्गिक वरदान आहे. कमी खर्चामध्ये सहज उपलब्ध आणि प्रचंड पोषण मूल्य असलेला हा पदार्थ आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. तीळ म्हणजे खरं तर कॅल्शियमचा खजिना आहे. यासोबत त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस किंवा झिंकसारखी महत्त्वाची खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. ही सगळी पोषक तत्व एकत्र येऊन हाडांची घनता वाढवायला मदत करतात, म्हणजे हाड आतून मजबूत आणि टिकाऊ बनू लागतात. यामुळे वय वाढण्यानंतर होणारी हाडांची जी झीज आहे ती कमी होते, पायांना स्नायूंना आवश्यक बळ मिळतं आणि रात्री झोपेत किंवा चालताना येणारी पायांची गाळेही हळूहळू कमी होतात. तीळ खायची योग्य पद्धत समजून घेतली तितकीच महत्त्वाची आहे. रोज सकाळी उपाशीपोटी किंवा नाश्त्यानंतर 1 चमचा भाजलेले तीळ नीट चावून खाल्ल्याने त्यातील कॅल्शियम आणि इतर खनिजे शरीराला चांगल्या प्रकारे शोषून जातात. भाजलेले तीळ पचनाला हलके असतात आणि त्याची उष्णताही प्रमाणात संतुलित असते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये गुळासोबत तीळ खाण्याची आपली परंपरा ही केवळ चवीनुसार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची खबरदारी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तीळ हा उष्ण प्रकृतीचा असतो, त्यामुळे त्याचा अतिरेक केल्याने पोट बिघडणं, ॲसिडिटी किंवा उष्णतेशी संबंधित त्रास होऊ शकतो. म्हणून रोजच्या आहारामध्ये तीळ प्रमाणात घ्यावे.
योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतले तर तीळ हे कॅल्शियम बॉम्ब ठरतात आणि हाडं, सांधे व पायांची ताकद वाढवण्याची मोठी मदत करतात. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये मेथीदाण्याला सांध्यासाठी एक अत्यंत प्रभावी औषध मानलं गेलं आहे. यामागे ठोस कारण आहे. अनेक वर्षापासून सांधेदुखी, गुडघेदुखी, सूज आणि हालचालीमध्ये येणारा त्रास कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग हा केला जातो. विशेषतः वय वाढल्यानंतर किंवा सतत उभं राहणं, चालणं, कामाचा ताण येणं, ज्यामुळे जेव्हा सांधे थकतात तेव्हा मेथीदाणे शरीराला आतून आधार देण्याचं काम करतात. मेथीमध्ये असलेले नैसर्गिक घटक सूज कमी करण्यात खूप मदत करतात. सांध्यामध्ये होणारी जळजळ किंवा सूज ही वेदनांचे मुख्य कारण असते आणि मेथी हे हळूहळू कमी करते. त्यामुळे गुडघे, टाचा, पायांचे सांध्यांचे किंवा बोटामध्ये जाणवणारा कडकपणा कमी होतो. नियमित आणि योग्य पद्धतीने मेथी घेतल्यास चालताना होणारी वेदना कमी होऊन हालचालीत अधिक सुबंब वाटू लागतात. तसंच मेथीदाणे केवळ सांध्यावरच नव्हे तर स्नायूंवरही सकारात्मक परिणाम करतात. हे दाणे स्नायूंना आवश्यक ऊर्जा देतात, थकवा कमी करतात आणि शरीरात बळ निर्माण करतात. सकाळी आपल्याला उठल्यानंतर अंगात जर जडपणा, कमजोरी किंवा आळस वाटत असेल तर मेथीदाण्याचा हा साधा उपाय शरीराला पुन्हा सक्रिय करण्यासाठी अत्यंत मदतगार ठरू शकतो. त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी ताकद वाढते आणि शरीर हे अधिक स्थिर वाटू लागते. मेथीदाणे घेण्याची पद्धतही खूप सोपी आहे, पण ती रीतीने केली तर तिचा योग्य फायदा मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीदाणे एका ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम ते पाणी प्या, नंतर मेथीचे दाणे नीट चावून खा. हा नियम नियमितपणे केल्याने काही दिवसात सांध्यामधील कडकपणा, सूज आणि वेदना कमी झाल्याचे अनेक जाणवू लागेल. मात्र इथे एक महत्त्वाची खबरदारी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही जर डायबिटीज किंवा रक्तदाबासाठी औषध घेत असाल, मेथीदाणे रोज सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हे योग्य ठरतं. कारण मेथीदाणे यात साखर आणि बीपी यावर परिणाम करू शकते. तसेच गर्भवती महिलांनी मेथीदाण्याचा वापर टाळावा. योग्य सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात घेतले तर मेथीदाणे खरोखर खूप जास्त आपल्याला हेल्थसाठी चांगले असतात. मित्रांनो, जर तुम्हाला सतत पायात दुखणे, सांधे अखडलेले वाटतात किंवा रात्री वेदनामुळे नीट झोप लागत नाही असा त्रास जर होत असेल तर हळदीचे दूध एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतं. आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेले हे पेय अनेक वेळा दुर्लक्षित राहतं, पण खरं तर निसर्गाने पेनकिलरसारखं ते काम करतात. नैसर्गिक पेनकिलर म्हणून त्याचा वापरसुद्धा होतो. औषधांच्या सवयी न लावता शरीराला आराम देणारा हा पारंपरिक उपाय आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लामेटरी घटक आहे, जे शरीरातील सूज, जळजळ आणि वेदना हे कमी करण्यास खूप जास्त मदत करते. सांध्यामध्ये सूज निर्माण झाली की वेदना वाढतात आणि हालचाल कठीण होते. अशा वेळी कर्क्युमिन आतून काम करूनही सूज हळूहळू कमी करतं. त्यामुळे तुमच्या पायाचे दुखणे, गुडघ्यांचा कडकपणा आणि रात्री होणारी अस्वस्थता होण्यास मदत मिळते. हे बघा, झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. हळद आणि दूध एकत्र घेतल्यास याचा फायदा अजूनच वाढतो. दूध हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम पुरवतं, ज्यामुळे हाड मजबूत होतात आणि दीर्घकाळ टिकतात. त्यावेळी हळद वेदना आणि सूज कमी करून सांधे स्नायूंना आराम देतं. म्हणजे हळद आणि खूप जास्तही हाड मजबूत करणं आणि वेदना कमी करणं हे दोन्हीही काम एकाच वेळी करतात. म्हणून ह्याला डबल फायदा असंही म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा खूप फायद्याचं ठरू शकतं. मित्रांनो, हा उपाय योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध घ्या, त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि चिमूटभर काळी मिरी नक्की घाला. काळी मिरी खूप महत्त्वाची आहे, कारण तिच्यामुळे हळदीतील कर्क्युमिन शरीरामध्ये व्यवस्थितपणे शोषलं जातं. मात्र जर तुम्हाला मधुमेह, लो बीपी किंवा पित्तांचा त्रास असेल तर हा उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असू शकतं. योग्य सल्ल्याने घेतल्यास हळदीचं दूध खरोखर एक प्रभावी अँटी इन्फ्लमेटरी टॉनिक ठरू शकतं. मित्रांनो, आपण बहुतेक वेळा बदाम म्हणजे फक्त मेंदूसाठी उपयुक्त असतात असं समजतो, पण खरं तर बदामाचा फायदा केवळ स्मरणशक्ती पुरवठा मर्यादित नाही, तर बदाम हे हाडं, स्नायू आणि रक्तातील एकूण ऊर्जेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे आपल्या शरीराला प्रथिने, निरोगी फॅट्स, मॅग्नेशियम आणि भरपूर सारे विटॅमिन हे मिळत असतात. हे घटक शरीराला आतून बळ देतात, त्यामुळे थकवा कमी होतो आणि काम करण्याची क्षमता वाढते. नियमितपणे योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्याने हाडांची मजबूती टिकून राहते आणि आपल्या स्नायूंना आवश्यक असलेली ताकद मिळते.
विशेषतः त्या लोकांसाठी जे सकाळी उठल्यावर अंगात जडपणा, कमजोरी किंवा दिवसभर लवकर थकवा जाणवत असेल ना, तर बदाम शरीराला ऊर्जा पुरवते. त्यामुळे चालताना पायांना बळ मिळत नाही, स्नायूंमध्ये स्थिरता येते आणि दिवसभर उत्साह वाटायला मदत होते. बदाम खाण्याची योग्य पद्धत फार महत्त्वाची आहे. रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 6 बदाम खाणे हे तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. सोबत तुम्ही असंही करू शकता, 4 ते 5 बदाम तुम्ही पाण्यात भिजवून ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर त्यांची साल काढून मग खाऊ शकता. साल काढणं महत्त्वाचं आहे, कारण बदामीची साल हे पचण्यासाठी थोडी जड असते आणि त्यामुळे आपल्याला पोषक घटकांना शोषण कमी होऊ शकतं. साल काढलेली बदाम शरीराला लवकर जास्त फायदा देतात. पण मित्रांनो, इथेही एक खबरदारी आवश्यक आहे. बदाम जरी पौष्टिक असली तरी त्याची अतिरिक्त टाळणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास पोटावर ताण येऊ शकतो, तसेच त्यातील किडनी स्टोनचा त्रास होतो. त्यामुळे बदाम खाताना विशेष सावधगिरी बाळगावी आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. योग्य प्रमाणात घेतल्याने, योग्य पद्धतीने घेतल्याने बदाम तर खरंच आपल्यासाठी खूप चांगला फायदा देणारा उपाय ठरू शकतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.